श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे गुरुपुष्यामृत योग. या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. गुरुपुष्य योगाला अमृत योग असेही म्हटले जाते. गुरुवारी पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग तयार झाला की गुरुपुष्य योग तयार होतो. यंदा हा योग पितृपक्षात तयार झाला आहे. 26 सप्टेंबरला गुरुपुष्य योग तयार होत आहे. पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटले जाते. या नक्षत्रात केलेले कोणतेही कार्य नेहमी शुभ फळ देते. आता या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला काही उपाय व काही सेवा करायची आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात. ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकटे येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई देखील असते. घरामध्ये पैसा आला तर तो पैसा स्थिर राहत नाही. कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा मोबदला मिळत नाही. तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, पैसा येण्यासाठी तसेच आपल्या मुलांची देखील प्रगती होण्यासाठी आता प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याने पुढे असावे. पण असे होत नाही. आपल्या मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा अभ्यास करून देखील पाहिजे तसे मार्क्स हे मिळत नाही. मग आता या सर्व गोष्टींसाठी तुम्ही एक उपाय करायचा आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करावा. तर कोणता उपाय करावा, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, जी काही सेवा करत असतो, ती सेवा ही फलदायी ठरत असते. आता या दिवशी आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. हळद टाकावी. तसेच पितृपक्ष चालू आहे, त्यामुळे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ देखील टाकावे. कारण की काळे तीळ हे आपल्या पितरांना, पूर्वजांना समर्पित आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण हळद, काळे तीळ तसेच गंगाजल देखील टाकायचे आहे. कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे. पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल देखील टाकायचं आहे. आता या सर्व वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे. अत्यंत साधा आणि सोपा असा मंत्र आहे. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. आपण याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता किंवा हा मंत्र लिहून घेतला तरी पण चालेल. अगदी घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा एखादी व्यक्ती खूप नकारात्मक बोलत असते, आपण कधीही तिच्याबद्दल सकारात्मक बोला, पण तिच्यामध्ये नकारात्मकताच भरलेली असते. तसेच एखादी व्यसनाधीन व्यक्ती असते किंवा अगदी मुलांना जरी कोणतेही अडचणी, अडथळे, संकटे असतील तर त्यांच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्या आहे. त्यामुळे त्यांचा आजारपण देखील दूर होईल व त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा जी काही आहे ती देखील संपुष्टात येईल. अगदी घरामध्ये लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या 3 वस्तू टाकायच्या आहे आणि त्या वस्तू टाकूनच आपण आंघोळ करायची आहे. तसेच भरपूर जणांना नोकरी किंवा व्यवसायासंबंधित अनेक अडचणी, अडथळे असतात. तर अशा व्यक्तींनी रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी मध टाकायची आहे. अगदी तुम्ही 2 थेंब मध अंघोळीच्या पाण्यामध्ये रोज टाकून मग अंघोळ केली तर तुम्हाला नोकरीमध्ये देखील यश मिळेल किंवा तुमचा व्यवसाय असेल तर तो व्यवसाय देखील व्यवस्थितरित्या चालेल. मग महिला असेल किंवा पुरुष असेल, जी व्यक्ती घरामध्ये कमवती असेल तर त्या व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब मध ही जरूर टाकायची आहे. आता या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे. तसेच आपण या दिवशी पितरांची देखील सेवा करायची आहे. आता आपल्या जिथे देवघर आहे तिथेच तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करू शकता किंवा एखादा चौरंग मांडून त्यावरती लाल वस्त्र टाकायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये शुद्ध तूप, तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील टाकू शकता. दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. दिव्याला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल व्हायचं आहे, असा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. भगवान श्री गणेशांची देखील पूजा करावी. भगवान श्री गणेशांना देखील आपण अभिषेक करायचा आहे. अगोदर शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने आपण अभिषेक करायचा आहे.
आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आता माता लक्ष्मीची देखील आपण पूजा करायची आहे. माता लक्ष्मीला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण माता लक्ष्मीला अर्पण कराव्या. मग गुलाबाचं फूल असेल, कमळाचं फूल असेल, ज्या काही वस्तू तुम्हाला सहज उपलब्ध होत असतील तर त्या वस्तू माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहे. तसेच माता लक्ष्मीला आपण या दिवशी तांदळाची खीर देखील आवर्जून बनवायची आहे व ती आपण जोपर्यंत पूजा करत आहोत तोपर्यंत माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे. पूजा झाल्यानंतर, सेवा झाल्यानंतर घरातील सर्व व्यक्तींनी ही खीर ग्रहण करायची आहे, कारण की यामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे. आता या दिवशी आपल्याला उपाय कोणता करायचा? आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे. पिंपळाचं पान अगदी तुम्ही अगोदरच्या दिवशी तोडून आणू शकता किंवा त्या दिवशी सकाळी तोडून आणलं तरी पण चालेल. हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. कोणत्याही धार्मिक कार्यात, यज्ञात पिंपळाच्या झाडाचे वेगळे महत्त्व आहे. धार्मिक महत्त्वासोबतच पिंपळाच्या झाडाचे औषधी महत्त्व सुद्धा आहे, ज्याचा वापर करून अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती बनवल्या जातात, ज्या आपल्याला विविध रोगांपासून बरे देखील करतात. पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भगवत गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे. अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत्थहम वृक्ष, ज्याचे वर्णन गीतेच्या 10व्या अध्यायात केले आहे. याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे, म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात. पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही, याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याचवेळी या झाडावर फळे उगवत नाही. त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगते. पृथ्वीवर अनंत काळ राहिल्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपले स्वरूप म्हटले होते. आता हे पिंपळाचं पान आपल्याला घरी आणायचं आहे. आणल्यानंतर प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकून त्या पाण्याने हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आता ही सेवा आपल्याला रात्रीची 12 वाजता करायची आहे. आता रात्रीची 12 वाजता कोणतीही सेवा होत नाही. व्यंकटेश स्तोत्र आपण रात्रीचे पठण करत असतो. पण तसेच तुम्हाला जर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त व्हावा असे वाटत असेल तर आपल्याला ही सेवा रात्रीची 12 वाजताच करायची आहे. हे पिंपळाचं पान घ्यायचं आहे. तसेच आपल्याला हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल नसेल तर तुम्ही शुद्ध जल देखील टाकू शकता. आता त्यानंतर आपल्याला त्या पिंपळाच्या पानावरती स्वस्तिक काढायचं आहे. आता स्वस्तिक काढत असतो तेव्हा आपण अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपाय, ही सेवा करायची आहे. आता स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपल्याला त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहे आणि आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र आपण 7 वेळा म्हणावा. आपण ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा 7 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा स्थिर राहत नसेल किंवा मुलांचा आजारपण असेल, मुलांना नोकरी मिळत नसेल, जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचे आहे. आणि त्यानंतर हे जे काही पान आहे ते आपल्याला एखाद्या कागदामध्ये ठेवायचं आहे. आता कागदामध्ये ठेवल्यानंतर हा कागद आपल्या उशीखाली ठेवायचा आहे आणि रात्री तुम्ही झोपी जायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर, तुमची अंघोळ झाल्यानंतर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली आपण हे पान गाडून यायचं आहे किंवा अगदी तुम्ही हे पान भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये देखील अर्पण करू शकता. यामुळे तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती लवकरात लवकर पूर्ण होते. तसेच आपण पिंपळाच्या झाडाखाली गेला असाल किंवा मंदिरामध्ये गेला असाल तर परत तिथे गेल्यावरती तुमची इच्छा, मनोकामना जी काही आहे ती सांगायची आहे. आता हा उपाय कोण करू शकतं? तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.